हांगा खूब तेप जालो की आमी म्हणीत आहा की सरकार जो एक प्रोपगंडा घेवन सरकारान जो प्रोपगंडा सुरवात केला की गोंय म्हणटा तें एक ग्रीन झोन, आमी एक म्हळ्यार कोविड फ्री स्टेट कशी, आनी मुख्यमंत्री आपले हड्डे व्हडले फुलोवन हें सांगीत आहा. बट वी हॅव नॉट ओनली टेकन इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, वी हॅव टेकन इट विथ अ बकेट ऑफ सॉल्ट. ग्रीन झोन इज नॉट इक्वल टू व्हायरस फ्री झोन. हे हांव म्हणटा, ह्या गव्हर्मेंटाचो हेल्थ मिनिस्टर म्हजो इश्ट बाब विश्वजीत राणेनूय म्हणिल्लें आहा, सरकारान आज मेरेन 1% आमच्या पॉप्युलेशनाक फेब्रुवारीच्यान आमकां बंद करून दवरल्या. आज 50 दीस जावन गेले, अजून मेरेन 1% ऑफ द पॉप्युलेशन, 1% हॅज नॉट बीन टेस्टेड. आनी आमी व्हडले फुलोवन सांगतात की आमी एक कोविड फ्री म्हणून. कोविड फ्री म्हळ्यार कितें? लोकांक ताजेर एक फॉल्स फिलींग जावपाक लागला की वी आर अ व्हायरस फ्री झोन. हांव मागता सरकारा कडेन, स्टॉप दीस नॉनसेन्स इमिजिएटली. This is an irresponsible and criminal statement which will kill people. You are inducing the citizenry with a false sense of security. Even जे कोण ज्ञानी आहात, जे इंटेलिजन्सिया म्हणटात आमी, सो कॉल्ड इंटेलिजन्सिया, तांचे भितर पसून एक म्हाका दिसता एक फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी जाला. आनीक वर्स्ट म्हळ्यार कितें की एक डेमोनायझेशन जाला ऑफ रिटर्निंग गोवन्स, की जे कोण येतले गोंयांत ते व्हायरस घेवन येतले. जे आमचे गोंयकारूच आहात जे दुसरे प्रदेशांनी झिरकून उरल्यात, वो आमचे तारवटी भाव आहात, वो नॉन रेजिडेंट गोवन्स आहात जे भायल्या देशांनी आहात, ते जे येतात हे कॅरियर्स ऑफ द व्हायरस आसतले. हें जे फिलींग जालां इज बिकॉज ऑफ द गव्हर्मेंट्स फॉल्स प्रोपगंडा ऑफ अ ग्रीन झोन. आता काल काँग्रेस पार्टीन एक शंका एक्सप्रेस केल्या. दे हॅव एक्सप्रेस सस्पिशन ओवर द डेथ्स इन GMC फॉर द लास्ट कपल ऑफ मंथ्स. आनी तांणी म्हणलां की एक फेअर आनी इंडिपेंडंट ज्युडिशियल इन्क्वायरी जावची. हांव हो डिमांड सपोर्ट करता. कित्याक सरकार हॅज टू कम क्लियर. आनीक हो जो इररिस्पॉन्सिबल प्रोपगंडा जो चलयला ताजे येवजी सरकारान एग्रेसिव्ह टेस्टिंग सुरवात करपाची गरज आसा. आनीक क्रिटिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर जो रॅम्प अप करपाक जाय, ज्याच्या खातीर लॉकडावन हो केल्लो आहा. फुडलें जर व्हायरस जेन्ना हांगा पीक पॉयंट पावतलो तेन्ना लायफ साल्वार करपा खातीर हें जो क्रिटिकल हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर रॅम्प अप करपाक जाय, ताजे खातीर सरकारान हेल्थ मिनिस्ट्रीक पयशे दिवंक जाय. आज तुम्ही पैसे कलेक्ट करीत आहात, ते पैसे वता खंय? आज मेरेन टेस्टिंग जायना. एक मशीन जर ते हाडिल्लें ते एबॉटाचें, ताजेर 650 कितें तरी टेस्टिंग जातालें. उरिल्ले 4 कोटींचे मशीन घेतिल्लें जाल्यार 1625 टेस्टिंग जातालें. कित्याक घेवंक जायना आज मेरेन? 50 दीस करता कितें तुमी? सो म्हाका दिसता की सरकार विसरला की सरकाराची रिस्पॉन्सिबिलिटी जाता नॉट ओनली टू एन्श्योर द हेल्थ ऑफ युअर सिटीजन्स, बट इट इज ऑल्सो युअर बाउंड एंड ड्युटी टू एन्श्योर द सेफ्टी एंड सिटीजन्स ऑफ अवर लोकल्स हू आर आउटसाइड द स्टेट, आउटसाइड द कंट्री. हें सरकार विसरलेलें आहा. आज प्रधानमंत्र्यान म्हणलां बी वोकल अबाउट लोकल. सो आय एम बीइंग वोकल अबाउट लोकल. I am asking the government that come clear on the plan of action for rescue and repatriation of our Tarvati Bhaus, किती आणि नॉन रेजिडेंट गोवन्स. क्लियर कट सांगा तुम्ही. ते आज रडत आहात. आज इतली मॅसी जाल्ले आहा की कोणाक खबर ना कितें प्रोग्राम तो. आमी हाजेर खूब बरयलेले आहा, आमी खूब उलयलेले आहा. नॅशनल गव्हर्मेंट एक सायडीन वंदे भारत म्हणून अनाउन्स करता, रिपॅट्रिएशन अनाउन्स करता. एकूय फ्लायट गोंया पावना. सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप पुरीन सांगिल्लें आहा की ज्यो स्टेटी
ज्यांनी तयारी दाखयल्या आनी जे प्रिपेर्ड आहा त्याच स्टेटींनी ह्यो वंदे भारताच्यो फ्लायटी लँड जातल्यो. वंदे भारत 1 म्हणून जालें बिटवीन मे 16 टू मे 20 मे 7 टू मे 14. हातून 12 देशांतल्यान लोक आयले. 15,000 लोकांचे हाडपाचे फाल्यां मेरेन तांचो प्लॅन आहा. एकूय गोंयकार नॉन रेजिडेंट गोंयकार आज मेरेन गोंया पावूंक ना हातून. सो गोंयचो सरकार करता कितें? आतां वंदे भारत 2 म्हणून सेंटरान अनाउन्स केल्लें आहा. वंदे भारत 2 म्हणल्यार कितें? मे 16 टू मे 22. तातून 149 फ्लायट्स येवपाच्यो आहा. एकूय बी सिंगल फ्लायट वचून गोंयांत लँड जावपाची ना. ह्या जो टायम टेबल रिलीज केला तातून लँड जावपाचें एक उतर ना. पुणून मुख्यमंत्र्यान अनाउन्समेंट करून गेलो की 16 तारखेक येता म्हणून. आतां खंयच्यान येतले खंयच्यान येत आनी जर ते येता जाल्यार ते टायम टेबलान ते कित्याक ना हें म्हाका दिसता हाजेर मुख्यमंत्र्यान क्लॅरिटी दिवपाची गरज आहा. आतां आमी खूब हाजेर उलयलां एस्पेशली ऑन द टॉपीक ऑफ पेड क्वॉरंटायन. हांवें हेराल्डाचेर एक डिटेल्ड आर्टिकल बरयल्लो 2 दीस पयलीं. तातून आमी फॅसिलिटी आनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणटा तें जो कन्सेप्ट आहा वो इल्लिगल आनी इमोरल अशें म्हणून सारकें सिद्ध केल्लें आहा एक डिटेल्ड आर्टिकलान. आमी दाखोवन दिल्लें आहा की हो जो फॅसिलिटी नाजाल्यार इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणून जो सरकार फुडें हाडटा इज नॉट बेस्ड ऑन मेडिकल ग्राउंड्स बट ओनली बेस्ड ऑन इकॉनॉमिक एंड पॉलिटिकल ग्राउंड्स. And it flouts the International Health Regulations 2005 and is in violation of the Universal Declaration of Human Rights, Article 13, which gives the citizens a fundamental right to live and enter the country. हे आमी क्लियरली हांवें हाजेर बरयलेलें आहा. म्हाका दिसता सरकारान हाजेर वाचचें आनी सरकारान क्लियर कट सांगचें की कितें करूंक सोदता सरकार तो हाजेर. नाजाल्यार गोवा फॉरवर्ड पार्टी कोर्टान वतली. We will have to go knock the doors of the High Court, demanding and we will be very vocal towards the interest of the locals. हे आमचे नॉन रेजिडेंट गोवन जे आहात जे भायल्या गांवांत झिरकल्यात ते बी आमचे गोंयकार भाव. जे तारोटी भाव भायर आहा ते बी आमचे गोंयकार आनी तांचे खातीर आमी कोर्टान वतले. फाल्यां जर सरकार क्लियर हाजेर येना जाल्यार हांव मागतां की हें जें हांव उलयतां ताजेर सरकारान रिस्पॉन्स दिवचो. क्लियर कट सांगचें की तुमी केन्ना तांकां हाडटले आनी कशें हाडटले. क्लियर सांगचें की आमी जें सांगतात की फॅसिलिटी आनी इन्स्टिट्युशनल क्वॉरंटायन म्हणटा तें इल्लिगल आहा आनी इमोरल आहा. हें खरें वो फोट्टें. आमी हें म्हणटा जाल्यार आमी प्रूव करतात. सरकारान आपलो स्टँड सांगचो. आनी हांव मागतां सरकारा कडेन की सरकारान नॉट ओन्ली ऑन इकॉनॉमीक मेडिकल एंड सेफ्टी इश्यूज सरकारान गोंयकारांचें दुखणें समजुचें. Do something to alleviate their pain than to add to their pains. Goans are asking to be saved, rescued from the disastrous effects of COVID-19, the pandemic. Don't drown them, don't kill them. They are already desperate. Tempers are rising in this hot summer. Do not forget the pain of the Goinkars and the pain that you are giving them with your inaction. And to their families who are in distress, and they will not spare you, your government or your turncoats or your mouthpieces when the time comes. Till then, we will always remain vocal for local. Thank you.